पुन्हा एकदा या प्रभुवाने मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. Thanking the Lord for this beautiful tale of the Lord. तो खरोखर चांगला आहे आणि आमच्यावरती तो दयाळू आहे आणि म्हणूनच आजचा दिवस आपण सर्वजण पाहू शकलो. He is gracious to us and He is good God, and that's why we have seen this day. हे आमच्या प्रभुवाने देवाच्या वचनातून मनन करून त्यानंतर देवाच्या उपासनेसाठी आपण तयार होणं हे खरोखर किती आशीर्वादित गोष्ट आहे. How beautiful it is that we are prepared for the worship of the Lord. सुंदर स्तोत्र आपण वाचलेलं आहे आणि हे स्तोत्र आपल्या सर्वांना माहित आहे की दाविदाने लिहिलेले हे स्तोत्र आहे. As we know that it is written by King David. या स्तोत्राचा लिखाणाचा काळ किंवा प्रसंग निश्चित काय होता हे आपल्याला सांगता येणार नाही, परंतु आपल्याला हे स्तोत्र वाचल्यानंतर हे समजून येईल की दावीद संकटात होता. तो त्याला संरक्षणाची गरज होती आणि त्याच्यावर खोटे आरोप होत होते आणि त्याला मुक्तीची गरज होती. The exact time and occasion of writing cannot be said for certain, but we know from the psalm that David was in distress and needed protection from the enemies. आणि अशा परिस्थितीमध्ये तो परमेश्वराकडे धावा करत आहे, प्रार्थना करत आहे आणि परमेश्वराने त्याचं संरक्षण करावं यासाठी तो परमेश्वराकडे या स्तोत्राद्वारे विनंती करत आहे. He is praying and calling to Lord for the deliverance, and this psalm in this psalm the psalmist is asking the Lord to deliver him. आपल्या मननासाठी आपण या 15 वचनांचं विभाजन करू शकतो. 3 ते 4 भागांमध्ये आपण त्याचं विभाजन करू शकतो. The 15 verses can be divided into 4 parts. पहिला भाग जो आहे वचन 1 आणि 2 मध्ये आपण पाहतो की दावीद देवाकडे आरोळी करत आहे आणि तो देवाकडून न्यायाची अपेक्षा करत आहे. In the first part, verse 1 and 2, David is crying out to God and is expecting the justice from God. वचन 3 ते 5 मध्ये आपण असं म्हणू शकतो की दावीद आपल्या निर्दोषपणाचं समर्थन करत आहे. In this particular passage, he is saying that he is innocent. वचन 6 ते 9 या भागामध्ये तो परमेश्वराचा काही आश्रय शोधत आहे आणि संरक्षणासाठी परमेश्वराकडे विनंती करत आहे. 6 to 9, he is praying for refuge and protection in God. वचन 10 ते 14 मध्ये दावीद जे त्याचे शत्रू त्याच्या मागे लागलेले होते त्यांचं वर्णन तो करत आहे. And 10 to 14, David describes the pursuit of his enemies. आणि वचन 15 मध्ये शेवटी तो एक विश्वासाचं विधान करत आहे. And finally, in verse 15, he is confessing about his faith. या आपण या सुंदरच्या स्तोत्राकडे पाहूया आणि कशा प्रकारे दावीद यामध्ये प्रार्थना करत आहे आणि कशा प्रकारे परमेश्वर याच्यातून आपल्या अंतःकरणाला त्याच्या उपासनेसाठी तयार करत आहे ते आपण पाहूया. Let's see how David is crying unto the Lord and how the Lord is preparing our hearts. वचन 1 आणि 2, हे यहोवा जे न्यायी ते ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष लाव, जी माझी प्रार्थना कपट पोटातून निघत नाही तिच्याकडे कान दे. तुझ्या समक्षतेपासून माझा न्याय निघावा, जे सरळ ते तुझे डोळे पाहू. Hear the just cause, O Lord, attend to my cry. Give ear to my prayer from the lips, free from deceit. From your presence let my vindication come. या वचन 1 आणि 2 मधून आपण पाहतो की दावीद परमेश्वराकडे जी प्रार्थना करत आहे त्या प्रार्थनेचं समर्थन करत आहे. Here we learn that David, he is supporting his prayer. आणि तो असं म्हणतो की जी माझी प्रार्थना आहे ती कपटी ओठातून निघत नाही. And he is saying that this prayer of his is not coming from the wicked lips. याचा अर्थ त्याच्या अंतःकरणात जे आहे जे घडलं त्याचीच मांडणी तो करत आहे आणि परमेश्वराकडे तो सत्य बोलत आहे. So whatever happened in his heart, he is truthfully describing that or expressing that to the Lord. आणि त्याचसोबत परमेश्वराने तो निर्दोष आहे अशा प्रकारे जाहीर करावं, त्याची बाजू घ्यावी म्हणून तो देवाकडे प्रार्थना करत आहे. He is praying to the Lord so that God would declare him innocence in that particular thing. आणि
याचा अर्थ तो पापी नाही असं नाही, परंतु त्या विशिष्ट प्रसंगामध्ये तो दोषी नाही अशा प्रकारे तो सांगत आहे. Here, David, the way he is expressing, he is not saying that he is sinless or he never sinned, but in that particular accusation, he is not guilty. त्याला हे ठाऊक आहे की परमेश्वरच केवळ जो आहे तो धार्मिक आहे, तो सत्याने निपक्षपणाने न्याय करणारा पवित्र देव आहे. David knew that God alone is holy judge and he is righteous and he will judge him without partiality. आणि म्हणून तो पवित्र न्यायाधीशाकडे आपली प्रार्थना आणि विनंती मांडत आहे. And he is crying unto the holy and the righteous judge. त्याची आशा देवाची जी सर्वव्यापी अशी दृष्टी आहे त्या दृष्टीवरती त्याची आशा आहे. His hope is based on God's all-seeing vision. वचन 3 ते 5 मध्ये आपण पाहतो की दावीद आता आपल्या निर्दोषपणाचं समर्थन करत आहे. Secondly, David justifies his innocence. आणि तो म्हणत आहे की तू माझे हृदय पारखले आहे, तू माझी पाहणी केलेली आहे, मला गाळून पाहिलेले आहे, तुला काहीच सापडत नाही, माझं तोंड उल्लंघन करणार नाही, मी स्वतःला जुलूम करणाऱ्यांच्या मार्गापासून राखले आहे, मी तुझा मार्ग अनुसरलेलो आहे. You have tried my heart, you have visited me by night, you have tested me, and you will find nothing I have purposed that my mouth shall not transgress. आणि या ठिकाणी देखील तो हे सांगत नाही की मी पापी नाही, परंतु हे सांगत आहे की मी या प्रकरणामध्ये मी निर्दोष आहे. जे दुष्ट लोक आहेत ते विनाकारणच ते त्यांच्या दुष्टाईमुळे माझ्या मागे लागलेले आहेत. David is not saying he is not a sinner, but he is saying he is not guilty in this specific matter. अशाच प्रकारची प्रार्थना दावीद स्तोत्र 139 वचन 23 आणि 24 मध्ये देखील करतो. आणि त्या ठिकाणी तो देखील तो म्हणतो की हे देवा, मला शोध आणि माझे हृदय जाण, मला पारख आणि माझे मनोभाव जाण, माझ्यामध्ये कोणताही दुष्टतेचा मार्ग असला तर पहा आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने. In Psalm 139, the psalmist prays in the same way, examine me, O Lord, and see if there is any wickedness in me, and lead me on the path of the truth of the righteousness. दावीद या ठिकाणी देवाने त्याला निर्दोष जाहीर करण्याच्या अगोदर त्याच्या हृदयाचं परीक्षण करावं अशा प्रकारे तो म्हणत आहे. And he is crying unto the Lord and saying that before God declares him innocent, God should try his heart. देवाच्या लेकरांना हे ठाऊक असतं की देवाने पारखलेला जो विवेक भाव आहे त्याच्यातून आम्हाला खात्री आणि आशा निर्माण होते. After the trial, the people of God, the saints of God, they have assurance in their life. आणि म्हणून त्यांना परमेश्वराकडे आपला पिता या नात्याने प्रार्थनेसाठी धैर्य मिळते. And that's why the people of God have confidence to go to the Lord. परमेश्वर त्याच्या निवडलेल्या लेकरांना पारखतो आणि त्याच्या मार्गामध्ये त्याच्या वचनाच्या द्वारे त्यांना तो राखतो. The Lord tastes the chosen of Him and He preserves them. आणि म्हणूनच दावीद म्हणतो की तुझ्या वचनाकडून मी आपल्या स्वतःला दुष्टांच्या मार्गापासून मी राखलेला आहे. Because of your word, I have kept myself from the ways of the evil. प्रियानो, देवाचं वचन त्याच्या लेकरांसाठी ती कृपा आहे की त्यांना ख्रिस्तामध्ये देवाच्या मार्गामध्ये राखते. God's word is grace for His children, which keeps them from sin, from evil, and from rebellion. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, कारण परमेश्वराने त्याचं हे बहुमोल असं वचन आम्हाला दिलेलं आहे की जे आम्हाला त्याच्या मार्गामध्ये राखतं. Thanks unto the Lord because He has given us His word and His word keeps us from the evil. पुढे वचन 6 ते 9 मध्ये दावीद परमेश्वराच्या काही आश्रय आणि संरक्षणासाठी प्रार्थना करत आहे. 6 to 9, David is praying for refuge and protection in God. आणि तो म्हणतो की हे देवा, तू मला उत्तर देशील म्हणून मी तुला हाक मारली आहे, तुझ्याकडे मी आपला कान व माझे कान लावले आहे. He says that I have called unto you because you will answer me, O God. Incline your ear to me, hear my words. माझे बोलणे ऐक, माझी प्रार्थना ऐक, अशा प्रकारे तो परमेश्वराला विनंती करत आहे. He's requesting God to hear his prayer. आणि 6 ते 9 मध्ये आपण पाहिलं तर 3 प्रकारचे वाक्प्रचार आणि रूपक त्या ठिकाणी वापरलेले आहे. 3 symbols or metaphors are used in 6 to 9. आणि पहिलं रूपक जे आहे ते आपल्याला
वचन 7 मध्ये पाहायला मिळतं. त्या ठिकाणी तो म्हणतो की तू आपल्या उजव्या हाताने माझ्यासाठी आश्रय तुझ्या ठाई आश्रय घेणाऱ्यांना त्यांच्यावर उठणाऱ्यांपासून तारतोस. O Savior of those who seek refuge from their adversaries at your right hand. प्रियांनो, देवाचा उजवा हात जो आहे तो पवित्र शास्त्रामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचा सर्वोच्च अधिकार, सन्मान आणि सुरक्षा याचं दर्शक आहे. The right hand of God is a symbol of authority, protection, and refuge. आणि ते जे त्याच्या या पराक्रमी उजव्या हाताच्या अधीन होतात, नम्र होतात, त्यांना तो आपली प्रेम दया दाखवतो. And people who submit to this right hand of God, God shows them favor. आणि पुढे तो म्हणतो की तू आपली आश्चर्यकारक प्रेम दया मला दाखव. And he further says, show me your loving kindness. दावीद देवाच्या आश्चर्यकारक प्रेम दयेवरती अवलंबून त्याच्याकडे प्रार्थना करत आहे. And David is praying unto the Lord, remembering the covenant love of God unto him. देवाची प्रेम दया ही कसली अट न ठेवता न बदलणारी देवाची कराराची प्रीती आहे. God's covenant love is unchangeable and unconditional. देव आपल्या लेकरांवरती जे त्याला शरण जातात त्यांच्यावरती तो ही न बदलणारी विश्वासित प्रीती करतो. God shows the love to the chosen people, the love which is unchanging. हा देवाचा गुणविशेष आहे. This is the attribute of God. आणि खरोखर या गुणविशेषासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण ख्रिस्तामध्ये त्याने हा त्याचा विशिष्ट गुणविशेष आम्हाला दाखवलेला आहे. त्याची न बदलणारी प्रीती, त्याची विश्वासू प्रीती आम्हाला ख्रिस्ताद्वारे त्याने प्रगट केलेली आहे. Let us give thanks to the Lord for His unchanging and faithful love. आणि त्याची प्रेम दया विलाप 3:22 मध्ये म्हटलेले आहे की यहोवाची प्रेम दया, त्याची करुणा थकत नाही, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात, तुझे विश्वासूपण अत्यंत थोर आहे. In Lamentation chapter 3 it is told that His mercy never ceases, and that's why the people of God never consumed. आणि या ठिकाणी त्याचा परमेश्वराचा उजवा हात आणि त्याची प्रेम दया याच्यातून देवाचं सामर्थ्य आणि देवाची प्रेम दया यांचा अनुग्रह दाविदाला प्राप्त व्हावा म्हणून तो देवाकडे विनंती करत आहे. And the right hand speaks about the refuge and the protection and about the covenant faithful love of God. वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे की तू आपल्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे मला राख. Verse 8, keep me as the apple of your eye. आणि हा वाक्प्रचार या ठिकाणी यासाठी वापरलेला आहे की डोळ्याचं बुबुळ म्हणजे नाजूक अवयव आहे आणि तो मौल्यवान आहे, तो महत्त्वाचा आहे. The apple of our eye is very sensitive and very important organ of our body. आणि त्याला संरक्षणाची गरज आहे. या अर्थाने या ठिकाणी दावीद म्हणतो की तू मला डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे तू मला राख. The apple of man's eye needs protection, and even David needed the protection, and in that manner he is praying unto the Lord. आणि त्यासोबत त्याच्या पुढील वचनामध्ये म्हटलेलं आहे की तू आपल्या पंखाच्या छायेखाली मला लपवील. In the next verse it is said, in the shadow of your wings hide me. ज्याप्रमाणे पक्षी आपल्या पिल्लांना सांभाळतं, प्रेम, वात्सल्य, संरक्षण, भूक आणि निर्भयता देतं, त्याप्रमाणे परमेश्वराने तुझा आश्रय घेतलेला आहे. Just as a bird protects its cheek, one becomes aware of love, affection and protection, warmth and fearlessness under the wings. देवाच्या लेकरांना देवाच्या सानिध्यामध्ये आणि देवाचे शरण जातात तेव्हा त्यांना ती निर्भयता प्राप्त होते. People of God, when they hide in God or take refuge in God, they get this confidence. स्तोत्र 37 आणि वचन 7 मध्ये म्हटलेलं आहे, यहोवाच्या ठाई स्वस्थ राहा व धीराने त्याची वाट पहा. जो आपल्या मार्गात भरभराटीस येतो, जो पुरुष दुष्ट संकल्प सिद्धीस नसतो, त्याच्यामुळे चिडू नको. 37:7. आणि स्तोत्र 57:1 देखील आपण यावेळेस वाचूया. Be still before the Lord and wait patiently for Him. Fret not yourself over the one who prosper in his way, or
over the man who carries out evil devices. स्तोत्र 57 एक सांगतं की माझ्यावर दया कर, हे देवा माझ्यावर दया कर, कारण माझा जीव तुझ्या ठाई आश्रय घेतो आणि अरिष्ट टळून जाईपर्यंत मी तुझ्या पंखाच्या छायेत आश्रय घेईन. Be merciful to me, O God, be merciful to me, for in you my soul takes refuge. In the shadow of your wings I will take refuge. देवाचे सर्व सेवक आणि देवाचे सर्व लेकर परमेश्वराकडे पिता या नात्याने पाहतात आणि ते आपल्या पित्याकडे त्या काळजीची अपेक्षा करतात, ज्याप्रमाणे पक्षी जे आहेत ते आपल्या पिल्लांची काळजी घेतात. All the servants and the people of God, they look to the Lord with expectations, and as the bird takes care of its chick, the Lord takes care of his people. देव आपल्या लेकरांची काळजी घेतो आणि दावीद याचा भरोसा देखील देवाच्या या काळजी घेण्याच्या स्वभावावरती अवलंबून आहे, स्वतःच्या चांगुलपणावर नाही, स्वतःच्या कर्मावरती नाही. David's confidence is not his own works, but the providential goodness of God. पुढे वचन 10 ते 14 मध्ये आपण पाहतो की दावीद जो आहे त्याच्या शत्रूंचा किंवा त्याचं पाठलाग करणाऱ्यांचं तो वर्णन करत आहे. In 10 to 14, he is describing the pursuit of his enemies. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते आपल्याच चरबीत गुरफटले आहेत, ते तोंडाने गर्विष्ठपणे बोलतात आणि त्यांचं वर्णन करत असताना पुढे सांगितलेलं आहे की ते त्यांच्याकडे संपत्ती आहे, ते धनवान आहेत, ते आपल्या संपत्तीला भसतात, जणू काही आपली संपत्ती वाढवतात आणि ते दाविदाच्या नाशासाठी ते उतावळे आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आपण पाहतो. And the enemies are described here as people who are wealthy. They increase their wealth by restoring and using the wicked means, and they do not fear the Lord, and they want to destroy him. आणि अशा प्रकारे दावीद त्यांचं वर्णन करत आहे आणि त्यांचं वर्णन करत असताना जो शब्द त्याने वापरलेला आहे की ते आपल्या चरबीत गुरफटलेले आहेत, याचा अर्थ ते आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्या पूर्णपणे गर्वाने ते भरलेले आहेत. Verse 10. They close their hearts to pity, with their mouth they speak arrogantly. आणि प्रियानो, जे देवाला ओळखत नाही, जे देवाला शरण गेलेले नाही, त्यांचं अंतःकरण गर्वाने भरलेलं आहे, असं पवित्र शास्त्र आपल्याला सर्वत्र शिकवतं. People who do not fear the Lord, they do not submit to the Lord, and their heart is filled with pride and arrogance. आणि दावीद पुढे प्रार्थना करतो, परमेश्वराला सहाय्य मागतो आणि तो म्हणतो की तू त्यांच्याशी सामना कर. And David, he is praying to the Lord and asking the Lord to confront these people. याही ठिकाणी तो परमेश्वरावर अवलंबून आहे की त्यांच्या विरुद्ध लढायला तो स्वतःच्या सामर्थ्याने नाही, तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर, परमेश्वराच्या कार्य करणाऱ्या हातावर तो अवलंबून आहे. His confidence is not his own hands, but the hand of the Lord. तो शत्रूंचा सूड उगवण्यासाठी त्यांच्या कर्माचं प्रतिफळ त्यांना परमेश्वराकडून मिळावं म्हणून तो प्रार्थना करतो. And he is praying that the Lord to give the right judgment towards his enemy. आणि अशा प्रकारे स्वतःच्या सुटकेसाठी तो परमेश्वराचं सहाय्य मागत आहे. And for the deliverance, David is praying unto the Lord. पुढे तो म्हणतो की त्यांचा वाटा या आयुष्यात आहे. They have now surrounded our stage. They set their eyes to cast us to the ground. He is like a lion, eager to tear, as a young lion, lurking in ambush. Arise, O Lord, and confront him, subdue him, deliver my soul from wicked by your sword. Verse 14, from men by your hand, O Lord, from men of the world, whose portion is in this life. दाविदाला हे निश्चित ठाऊक आहे की न्यायाधीश जो देव आहे त्याच्या समोर या दुष्टांचा वाटा या पृथ्वीवरती आहे. And he believes that these evil people or evil doers, they only have a portion or inheritance only in this life. जे देवाचं भय धरत नाही आणि त्याला शरण जात नाही, त्यांना पृथ्वीवरील जीवनाच्या पलीकडे सार्वकालिकतेमध्ये कसलाच वाटा नाही.
he also believes that these wicked people, they do not have eternal inheritance beyond the life. कारण परमेश्वर न्यायी आहे आणि ते त्याला धिक्कारतात त्यांना त्यांच्या कर्माप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. God is righteous and he will judge this wicked righteously. वचन 15 मध्ये तो शेवटी त्याचा विश्वास आणि त्याची आशा व्यक्त करत आहे. मी तर न्यायीपणात तुझे मुख पाहिन, मी जागा होईल तेव्हा तुझ्या रूपाने तृप्त होईल. Verse 15, as for me, I shall behold your face in righteousness. When I awake, I shall be satisfied with your likeness. दावीद या ठिकाणी त्याचं संकट संपलेलं आहे किंवा त्याचा पाठलाग होण्याचा आता थांबलेला आहे म्हणून हा विश्वास व्यक्त करत नाही, परंतु अशा प्रकारे तो सांगत आहे, जरी या पृथ्वीवरील संकट टळलं नाही, माझा जीव जरी वाचला नाही, तरी पण पुढे भविष्यामध्ये माझी जी आशा ख्रिस्तावरती आहे, देवावरती आहे, ती मला लागणार नाही. And David is not praying in this manner in verse 15 because the enemies have stopped pursuing him or troubling him, but he is still expressing his confidence in the Lord. Beyond life on this earth, in eternal life, God's children will find satisfaction in the presence of the Lord. देवाच्या लेकरांना परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याचं मुख पाहायला मिळेल, त्याच्या पुनरुत्थानामध्ये त्यांना वाटा मिळेल, म्हणून देवाची लेकरं नेहमी हर्षित असतात, ख्रिस्तामध्ये आनंदित असतात. The children of the Lord, they rejoice because in the presence of the Lord, they will be forever and God will raise them in the last days. प्रियांनो, आज सकाळी दाविदाप्रमाणे आपला नक्कीच पाठलाग झालेला नाही किंवा आमच्या मागे शत्रू लागलेले नाही, परंतु नक्कीच आमच्या जीवनामध्ये पाप, शैतान, मृत्यू यांच्याकडून सतत आमच्यावरती हल्ले होतात. Like David, we are not running away from our enemies, or the enemies are not chasing us, but in this life, we are constantly attacked by our own sins, Satan, and the world. आज भक्तीसाठी या ठिकाणी आपण जमलेलो असताना आपण या गोष्टीवर मनन करूया की परमेश्वराने त्याच्या पुत्राच्या सामर्थ्याने आम्हाला त्या पापापासून, मरणापासून आणि शैतानापासून, त्याच्या गुलामगिरीपासून आमची सुटका केलेली आहे. Let us remember that God, through His Son, has delivered us from our sins, Satan, and the world. परमेश्वराने त्याची आश्चर्यकारक प्रेम दया त्याच्या पुत्राद्वारे आम्हाला प्रकट केलेली आहे. कसली अट न ठेवता आम्हाला कृपेने निवडून त्याच्या करण्याची प्रीती आम्हावरती त्यांनी केलेली आहे. To the chosen, He has shown His covenant faithful love. आता आम्ही नाशाकडे नाही तर आम्ही आता प्रकाशामध्ये आहोत, आम्ही आता ख्रिस्तामध्ये आहोत आणि आम्ही सार्वकालिकतेच्या मार्गावरती ख्रिस्ताच्या कृपेने चालत आहोत. Now we are not on the path of destruction and hell, but because in Christ we are on the path of righteousness and life. परमेश्वर आमचे जतन करेल आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे तो आमचं पुनरुत्थान करेल, तेव्हा आम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याचं मुख पाहू. Till the end, the Lord will preserve His saints, and the Lord will give us resurrection. आम्ही त्याच्या पुत्राच्या ठाई त्याचं प्रेम, त्याचं संरक्षण, त्याचं वात्सल्य अनुभवत आहोत, कारण ख्रिस्ताने वधस्तंभावरती आमच्यावरती मरण सोसलं आणि त्याने त्या पक्षाप्रमाणे जे आपल्या पिल्लांसाठी आपलं बाहू पसरतो त्याप्रमाणे वधस्तंभावरती ख्रिस्ताने आमच्यासाठी बाहू पसरलेले आहे. As the bird protects the chick, in the same manner Christ has spread His wings and protected and saved us. त्याने आम्हाला कारण मुक्ती, पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन देऊन आशीर्वादित केलेलं आहे. म्हणून आमचं मुख जे आहे ते सदोदित परमेश्वराची स्तुती करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी ते सज्ज आहे. Because God has given us grace, He gave us a redemption, a forgiveness of sin, and hope of everlasting life. Therefore, let us open our mouth and praise the goodness of our God. आणि या मुलाद्वारे आपण त्याच्या उपासनेसाठी तयार आहोत. Praises unto the Lord.